तर मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातील नियम अत्यंत कडक असतात, जे सदस्यांना बाहेरील जगापासून अलिप्त ठेवतात. यामध्ये मराठी भाषेतच बोलणे बंधनकारक आहे. हिंसा टाळणे, नियम मोडल्यास थेट बाहेर काढणे, आठवड्याचे कार्य पूर्ण करणे आणि थेट एलिमिनेशनला सामोरे जाणे समाविष्ट आहे. नियम मोडल्यास शिक्षा आणि डबल एविक्शनचा धोकाही असतो. तर चला तर मग पाहूया बिग बॉस मराठीचे मुख्य नियम. त्याआधी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. पहिला नियम आहे भाषा. घरातील सदस्यांनी केवळ मराठी भाषेतच संवाद साधणे अनिवार्य आहे. दुसरा नियम आहे मायक्रोफोन. नेहमी माईक परिधान करणे आवश्यक आहे. तिसरा नियम आहे हिंसा. शारीरिक हिंसा किंवा इतर सदस्यांना इजा पोहोचवण्यास सक्त मनाई आहे. अशा गंभीर प्रकरणात स्पर्धकाला थेट बाहेर काढले जाऊ शकते, जसं की धमकी देणे. चौथा नियम आहे घराबाहेर परवानगीशिवाय घराचे मुख्य दरवाजे किंवा भिंत ओलांडण्यास बंदी आहे. पाचवा नियम झोपणे. बिग बॉसच्या आदेशाशिवाय दिवसा झोपण्यास मनाई आहे. सहावा नियम कॅप्टनचे आदेश पाळणे आणि घरातील कामांची वाटणी पूर्ण करणे आवश्यक आहे. सातवा नियम नामांकन. प्रत्येक आठवड्याला होणाऱ्या नॉमिनेशनला प्रक्रियेत भाग घेणे आणि नियम मोडल्यास थेट नॉमिनेशनला सामोरे जाणे. आठवा नियम ताकीद. नियम मोडल्यास बिग बॉसकडून ताकीद किंवा शिक्षा दिली जाऊ शकते. मित्रांनो, इतर महत्त्वाचे नियम देखील पाहूयात. स्पर्धक मोबाईल, लॅपटॉप, घड्याळ किंवा कोणतीही बाहेरील वस्तू, उदाहरणार्थ पुस्तक, सोबत आणू शकत नाहीत. दुसरा नियम कॅमेऱ्यासमोर किंवा घरात बाहेरच्या जगाबद्दल चर्चा करणे निषिद्ध आहे. तिसरा नियम घरातील सदस्य कोणालाही इम्युनिटी मिळाल्यास त्यांना त्या आठवड्यात नॉमिनेट करता येत नाही. हे नियम दरवर्षी साधारणपणे सारखेच असतात, मात्र शोच्या गरजेनुसार त्यात काही बदल होऊ शकतात.